आम्ही आता अंजनवतीच्या शिवारामध्ये आहोत. काय परिस्थिती झाली आहे की ज्वारीसुद्धा फवारावं लागायला लागली. या इथपर्यंत शेतकऱ्यांचं कष्ट वाढलं आहे आणि शेतकरी देखील टेक्नॉलॉजी वापरतो आहे. ट्रॅक्टरवरती फवारणी चालू आहे ज्वारीची. किती बिकट परिस्थिती झाली आहे की ज्वारी असं पीक देखील कीटकापासून असं तर राहिलेलं नाही. ही ज्वारी आहे. इथपर्यंत ऐकलं होतं तूर, गहू, कापूस हे फवारावं लागायचं. हे आता काय फवारताय तुम्ही ह्या ज्वारीला? ज्वारीला आळीचा इमामेटिन. इमामेटिन ही नवीन टेक्नॉलॉजी. शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय का कमी झालाय? वाडा याच्या अगोदर ह्या ज्वाऱ्या वगैरे फवारावं लागत होत्या का? कवाच फवाराची पाळी नव्हती, पहिली बारी. ज्वारीसारख्या पिकावर, मकासारख्या पिकावर हे पहिले कीटकनाशक नव्हते, कीट येत नव्हतं, किती आळी पडत नव्हती. आता ह्या 2 वर्षामध्ये एवढी आळी पडायला लागली की उगवलं कीच फवारणी चालू आहे. काय नाव आहे तुमचं? बबन मोरे. धन्यवाद.